जय बुद्ध की पहचान है। इतिहास क्या है? बाबा साहेब। महाबोधी ज्या ठिकाणी तथागतांना महाकारुणिको नाथो हितायं सब पाणिनं पुरेत्वा पारमी सब्बा पत्तो संबोधिंग उत्तम। महाकारुणिक लोकनाथांनी सर्व प्राण्यांच्या हितासाठी सुखासाठी आपल्या 10 पारमिता, 10 उपपारमिता आणि 10 परमत्त पारमिता या 30ही पारमितांचा संग्रह करून ती उत्तम अशी संबोधी प्राप्त केली। ती संबोधी ही मिथ्या नाही, ती सम्यक आहे। त्यामुळे ही बोधी मिथ्या नाही, ती सम्यक आहे। म्हणून संबोधी ज्ञान भगवान बुद्धांचा जो आउटलुक होता, दृष्टिकोन होता, कुठल्या व्यक्तीवर, वस्तूवर, स्थितीवर, रंगावर, रूपावर, आकृतीवर पाहण्याचा, ते कसा विचार करत, त्यांची विचारशक्ती, एनर्जी काय असायची, त्यांचा दृष्टिकोन काय असायचा। त्यामुळे ज्या ठिकाणी त्यांनी महाबोधी प्राप्त केली, बुद्धत्व प्राप्त केलं, ते ठिकाणच बोधगया आहे आणि काय लपून राहिलेलं आहे। त्यामुळे अलेक्झांडर कनिंघमनी त्यांच्या डायरीत बाकायदा लिहिलेलं आहे। पुरातत्व खात्याचं हे सगळं संकलन करून जिथे खोदाल तिथे बुद्धच नाही तर काय दिसणार आहे। पण ते प्रमुख सम्राट अशोकाने 84,000 महास्तूप बांधलेले, त्यापैकी महाबोधी महाविहार, महाबोधी महाविहार ते टेम्पल नाही आहे। तो निर्णय देतानाच 49चा BTMCचा आहे। ते बोधगया टेम्पल नाही आहे, ते बुद्ध विहार आहे। जाणीवपूर्वक ही खेळी करून 4 हिंदू, 4 भिक्षू, 4 बौद्ध आणि कलेक्टर मात्र अपवादात्मक पहा, कुठलाही कलेक्टर तिथे हिंदू कलेक्टर राहील म्हणजे बाची किती आहे का संसदमध्ये। अर्थात 26 जानेवारी 1950 पासून या देशाचा हा कायदा सुरू झाला, राजकीय लोकशाहीचा अंमल सुरू झाला। एक व्यक्ती एक मत एक मूल्य। आता राणीच्या पोटातनं काही राजा उत्पन्न होणार नाही, तो मतपेटीतनं निवडला जाणार। जगला पहाडातली की झुकी झोपडीतली व्यक्ती असो, त्यांना मात्र हा मूलभूत अधिकार प्राप्त झाला। जेव्हापासून अंमल सुरू झाला तर जुने जे कायदे ते लुळे तंगळे पडतात। सरकारचं लक्ष नाही आहे यातल्या यात। आपणही हे सिद्ध अजून कोर्टात सिद्ध करू शकलेलो नाही आहे की तो 49चा BTMCचा कायदा आहे तो रद्द करा। तो आपोआप रद्द होतो, आपोआपच रद्द होतो। तर रिट पिटिशन गेल्या पण आर्ग्युमेंट काय झाले नाही, तर तसं लांबकळत राहिलं प्रकरण आहे। त्यात गांधींना उद्देशून पंडित राहुल सांकृत्यायन म्हणाले होते, हे बोधगया आमच्या ताब्यात देऊन टाका ना, पहिल्यांदा स्वातंत्र्य होऊ द्या ना, मग तुमच्या आता ते गांधी गेले, राहुल सांकृत्यायन गेले। पुढे ज्यात परिश्रम खऱ्या अर्थानं अनागरिक धम्मपालांनी केले त्यांच्या हातातनं सोडवण्यासाठी। पुढे काय आता बुद्धिस्ट ला झालेला नाही आहे, त्याच्यामुळे अजूनही आपण बौद्ध म्हणजे हिंदू धर्माचाच एक पोटभाग म्हणून समजला जातो। त्या आधारावर अजून स्वतंत्र बुद्धिस्ट ला असता तर वेगळी गोष्ट असते, तसं पण झालेलं नाही आहे। त्यामुळे हे खरं आहे की ते मॅनेजमेंट बुद्धिस्ट लोकांच्या हातात हवं, कोण नाही म्हणणार। ते BJPचे खासदार तिथे बोलत आहेत, बाकीच्यांचं सोडा। त्यामुळं तरी देखील हे आपल्याला वाटतं काय देतील म्हणून। हे तिथे रामाची मूर्ती मांडली, गणपतीची मूर्ती मांडली, तिथे एंट्री केल्याबरोबर जे 5 जे बुद्धाचे आहेत तिथे 5 पांडव म्हणून ते सांगतायत मी, दुबे वगैरे 5 पांडव नाही। तिथे त्याच दिवशी जे आंदोलन सुरू होतं त्याच वेळेला मी कथन केलं आहे की कनिंघम, अलेक्झांडर कनिंघमच्या डायरीमध्ये जे लिहिलेलं आहे ते 5 या महाभद्र कल्पातले 5 बुद्ध आहेत। कोणागमन, ककुसंद, काश्यप, सिद्धार्थ गौतम चौथे आणि बाबासाहेब आंबेडकर जे येणारे आर्यमैत्रेय सम्यक संबुद्ध आहेत, ते 5 बुद्ध या महाभद्र कल्पात होणार। त्याचं ते चित्रण आहे। कुठे 5 पांडव, तिथे सम्राट अशोकाने काय 5 पांडव बांधले तिथे, तर नुसती ही हेकडी आहे त्यांची। त्यामुळं त्या आधारावर ते बिहार सरकारने जे अंमलात 49 साली तो कायदा तो लोळा तंगडात पडतो त्यावेळेला, पण तो आता सेंट्रल गव्हर्नमेंटने पावलं उचलली नाही, राज्य सरकारांनी पावलं उचलली नाही।
होऊ शकतं, पण ते उचललं पाहिजे. जवळपास 70 दिवस होऊन गेली आंदोलनाला भिक्षूंच्या, तरी अजिबात चितपट करत नाही. उलट हे तर त्यांच्या विहार कब्जा करायचे, मशिदी कब्जा करायचा. आता परवा ना जैन मंदिर तोडलं मुंबई, बेकायदेशीर तोडलं बरं का, बेकायदेशीर तोडलं. आणि त्यांचा मोर्चा आता कमीत कमी पैसेवाले लोक आहेत, आता तरी कळलं का त्याला, पण ते कळणार नाही आहे. जैन मंदिरावर हल्ले, गुरुद्वारावर हल्ले, मशिदीवर हल्ले, गिरजाघरांवरती हल्ले. देश हा संपूर्ण अमृत महोत्सव साजरा करतो आणि त्या मणिपूरच्या आमच्या आदिवासी भगिनींना नागडं करून दिंड काढली जाते मनुस्मृतीच्या. काय तरी सगळे चूप. देशात काय चाललं आहे असं वाटायला लागतं. एकूणच बाबासाहेब बोलले, घटना कितीही चांगली असली, राबवणारे लोक जर लायक नसले, तशी स्थिती या देशाची झाली. EVM हॅक करून हे लोक EVMच्यामुळे सत्तेवर आले. मूलभूत अधिकारांचं हनन झालं. कुठेही बटन दाबली तरी चालली कमळाबाहेर. महाराष्ट्रातल्या ज्या 76 लाख मते कुठनं वरते आकाशातनं टपकली. त्यामुळं हे जाणीवपूर्वक निवडणुका आहे EVM लादून हॅक करून ते सत्तेवर आलेले आहेत. आणि हे मुजोरी आहे सरळ. त्यामुळे आतापासूनच ही एक मागणी EVM हटाव, लोकशाही बचाव, संविधान बचाव म्हणून आत्तापासूनच सगळ्या बाबासाहेबांना मानणाऱ्या सगळ्या संघटना, ज्या मित्र संघटना, त्यांना सोबत घेऊन हा जन आक्रोश पूर्ण भारतभर पसरावं. आणि या सगळ्या अल्पसंख्याकांनी एका मंचावर येऊन पुन्हा बुद्धिस्ट असो, ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, जैन, या सगळ्या अल्पसंख्याकांनी एकत्र येऊन एकत्र आंदोलन, हे सगळ्यांचं एकत्र आंदोलन सुरू करावं असं या ठिकाणी आवाहन करतो. या ठिकाणी 25 एप्रिल 2025ला आज महामोर्चा, भव्य दिव्य मोर्चाचं आंदोलन आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि बुद्धगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाच्या निमित्तानं जे आंदोलन 12 फेब्रुवारी 2025पासून सुरू आहे, भिक्षू संघाचं आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाला समर्थन म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातून भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ह्याचं कारण हे आहे की BT ॲक्ट जो आहे, बुद्धगया टेम्पल ॲक्ट जो आहे, त्या ॲक्टच्या विरोधार्थ तो ॲक्ट रद्द व्हावा आणि बौद्धांचं जे श्रद्धास्थान आहे, आधारस्तंभ आहे, ते मुक्त व्हावं. कारण प्रत्येक धर्माचे मंदिरं, त्यावर ताबा प्रत्येक धर्मियांचा आहे. तेव्हा बौद्धांचंही महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं, ही एकमेव मागणी घेऊन आम्ही चंद्रपूरकर, सर्व संघटना, सामाजिक संघटना, आंबेडकरी विचारधारेला मानणाऱ्या राजकीय संघटना, संपूर्ण बुद्धविहार चंद्रपूर जिल्ह्यातील या सगळ्यांच्या मिळून एक भव्य दिव्य मोर्चा इथे आयोजन करण्यात आलेला आहे. संख्या आम्ही 5,000ची जरी दिली असेल तरी तो आकडा पार होण्याची शक्यता आम्हाला दिसत आहे. लोक येत आहेत आणि लवकरच या मोर्चाला आम्ही यशस्वी करणार आहोत. आणि या आंदोलनाची भूमिका, हे महाबोधी विहार मुक्त करण्याची जे आमची भूमिका आहे, ते आमच्या चंद्रपूरकरांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बिहार सरकारपर्यंत, केंद्र सरकारपर्यंत हे आमची मागणी आम्ही रेटून धरत आहोत. आणि नक्कीच आम्ही ह्या बुद्ध विहार महाबोधी आंदोलन जे आहे हे यशस्वी करून आम्ही बुद्धगया ही बौद्धांच्या ताब्यात मुक्त करून घेऊ, निश्चितच करून घेऊ. धन्यवाद. जय भीम. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आज 25 एप्रिल आहे आणि 12 मेला इथे बोधी विहारमध्ये खूप मोठं आपलं आंदोलन होणार आहे. त्यासाठी आम्ही आज सर्वजण एकत्र आलेलो आहे. भर उन्हामध्ये आमचे चंद्रपूरकर पूर्ण आज मुक्ती आंदोलनासाठी इथे आम्ही मोर्चा काढलेला आहे. तरी सर्वांना जय भीम. भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाच्या वतीने हा मोर्चाचे आयोजन केलेले आहे. आणि या मोर्चासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व समता सैनिक दलाचे सैनिक, बौद्ध उपासक, उपासिका सर्व एकत्रित आले आहे. आणि जे महाबोधी विहार आहे त्या मुक्तीसाठी हे शांतीपूर्व आंदोलन सुरू आहे. आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाबोधी बौद्धविहार मुक्त करण्यासाठी आज एवढ्या उन्हाच्या तापमानामध्ये सर्व बौद्ध उपासिका आणि उपासक सर्व रस्त्यावरती उतरून हे आंदोलन करत आहे. कारण तो बुद्धगया हे आम्हाला हक्काचं आणि आमच्या न्यायाचं, आम्हाला हे जे आमचं आहे आम्हाला मिळालं पाहिजे, याच्यासाठी आमचा लढा आज बाबासाहेब पुण्यपती पुतळ्यापासून ते कलेक्टर कार्यालयापर्यंत आज हा भर उन्हामध्ये 2च्या टायमामध्ये आज आपला मोर्चा चाललेला आहे. म्हणून आम्हाला म्हणायचं आहे की आमच्या हक्काचा आणि आम्हाला न्यायाचा, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. कारण आम्ही कुणाच्या
अस्मितेसाठी नाही, हक्काची लढाई आमच्या सत्तेसाठी आहे आणि ही आमचं आहे, आम्हाला मिळालं पाहिजे याच्यासाठी आमचा लढा पूर्णपणे राहणार आणि शेवटपर्यंत हा लढा आमचा शेवटपर्यंत गाठल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आणि अजून पुढे आम्हाला किती जरी संघर्ष करण्याची वेळ आली तरी आम्ही हा संघर्ष केल्याशिवाय सोडणार नाही। जय भीम, जय संविधान।